श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, आज गुरुवार आहे आणि पुन्हा एकदा विनोबाच्या निमित्ताने आपण सगळे भेटलेलो आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी गप्पा मारत असतो आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेला विनोबा हा ऍप. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये याचं कार्य अतिशय जोरात, अतिशय जोमात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी एका छताखाली यावं हा त्यामागचा हेतू आहे. विद्यार्थ्यांसोबत राबवलेल्या उपक्रमांची माहिती शिक्षक ह्या विनोबा ऍप वरती टाकत असतात आणि त्यामध्ये पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड शिक्षकांना दिला जातो. आणि अशा सर्व शिक्षकांना आपण रेडिओ विश्वासला आमंत्रित करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेतो आणि नेमक्या त्यांनी राबवलेल्या संकल्पना काय होत्या याविषयी त्यांच्याशी गप्पा मारतो. आज सुद्धा श्री अमोल वानखेडे सर आता माझ्यासोबत आहेत, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगर नांदगाव या ठिकाणाहून आलेले आहेत. तर त्यांच्याशी गप्पा मारण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. तर विनोबाच्या निमित्ताने आपण भेटलेलो आहोत, तर त्याविषयी तर आपण गप्पा मारणारच आहोत. पण मुळातच शिक्षक व्हावं असं का वाटलं आणि कधीपासून आपण सेवेत रुजू झालात? तर सर्वप्रथम जेव्हा मी 12वीला होतो तेव्हा आमचे जे सिनियर्स होते ते सर्व सिनियर्स सांगत होते आम्हाला की याच्या पुढे काय करायचं आहे, काय स्कोप आहे. तेव्हापासूनच ते सांगायचे की आपल्याला डीएड करावं लागेल आणि डीएड झाल्यानंतर मग आपण टीचर बनू शकतो. आणि मग तेव्हापासूनच शिक्षक या पदाबद्दल माझ्या मनात एक आत्मीयता निर्माण झाली आणि मग मी डीएड केलं, बीएड केलं आणि मग स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि मग मी 2019 मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो नांदगाव येथे. बर. आणि आपलं बालपण आणि शिक्षण देखील नांदगावातच गेलं? नाही, मी तसा मूळचा अकोला जिल्ह्याचा. बरं. आणि मग सेवा माझी प्रथम शाळा ही नांदगाव जिल्ह्यातलीच पहिली. आणि आता ज्या शाळेवर आहात त्याच शाळेत? पहिली शाळा. बर, क्या बात आहे, खूपच छान. आणि कसा आहे शाळेचा अनुभव, विद्यार्थी संख्या वगैरे कशी आहे? सर्वप्रथम जेव्हा मी शाळेमध्ये रुजू झालो तेव्हा हिरेनगर ही शाळा जी आहे ग्रामीण भागातली आहे आणि तेथील जे विद्यार्थी आहेत हे तर 83% विद्यार्थी हे आदिवासी बहुल आहेत. आणि मग जेव्हा तिथं गेल्यानंतर मला असं आढळून आलं की इथं खरोखर एक बदलाची गरज आहे आणि इथं जर आपण मन लावून शिकवलं तर नक्कीच विद्यार्थी भविष्यात काहीतरी करू शकतील. आणि मग हळूहळू मग त्यांच्यामधूनच मला पण शिकायला मिळालं की विद्यार्थ्यांचा अभ्यास करून त्यांचं जीवनशैली बघून आपण त्यांना काय देऊ शकतो याचा मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन आणि त्यांचा जीवनाचा पूर्ण हे बघून मग मी हळूहळू स्वतःमध्ये बदल करत गेलो आणि त्यांना नेमकं काय द्यायचं हे पण मी शिकत गेलो. वा. आता सध्या आपल्याकडे कितवीचा वर्ग आहे? माझ्याकडे यावर्षी 2 वर्ग आहेत, 2री आणि 4थी. बर. आणि विनोबाची आणि तुमची ओळख कशी झाली, कधी झाली? सर्वप्रथम तर विनोबाबद्दल एवढं काही माहिती नव्हतं, पण साधारण 2023 मे महिन्यामध्ये आम्हाला सर्वांना सांगण्यात आलं की विनोबा ॲप आहे, आपण सर्वांनी डाउनलोड करायचा आणि मग त्याच्यावर कृती टाकायच्या, ॲक्टिव्हिटी टाकायच्या. आम्ही एक नॉमिनल म्हणून ते डाउनलोड केलं आणि एक साधा काहीतरी पहिला मला वाटतं सावित्रीबाई फुले जयंतीचा मी एक आमचा जो फोटो आहे तो त्याच्यावर शेअर केला. त्याच्यानंतर 2 वर्ष जवळजवळ मी त्याला बघितलं नाही, कारण की मला असं जागृती नव्हती, म्हणजे हे नव्हतं की नेमकं काय असते बा. मग आता मागच्या जवळजवळ 1.5 महिन्याच्या अगोदर मी परत ॲक्टिव्ह झालो आणि मला त्याचं महत्त्व समजलं की हे ॲप फक्त एक साधं ॲप नाही आहे, तर याच्यामधून इतर शाळांमध्ये इतर शिक्षक हे किती ॲक्टिव्ह राहतात आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये खरोखर बदल घडून येतात. मग आपलं राज्य असो की छत्तीसगड असो, जसं तुम्ही सांगितलं, त्यांच्या ॲक्टिव्हिटी बघून ना खरोखर असं वाटलं की आपण कमी आहोत आणि आपण फक्त अध्यापन एवढं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी आपण वेगळा बदल आणि वेगळं एक ॲप्टिट्यूड आपण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायला पाहिजे. मग तेव्हापासून मग मी विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता झालं, त्यानंतर गणिताच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्या, फक्त वाचन न घेता मग त्याच्या ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर स्पेलिंगचं मला आता माझं इंग्लिश अगोदरपासून चांगलं आहे, पण मग असा दृष्टिकोन होता की मग विद्यार्थ्यांना मराठी व्यवस्थित येत नाही, मग आपण इंग्लिशचंच कसं काय मागं लागायचं. पण मग मी हळूहळू काय केलं, फक्त अगोदर स्पेलिंग घ्यायचो मी, फक्त स्पेलिंग घ्यायचो, पण आता हळूहळू मग असा विचार केला मी की विद्यार्थ्यांना स्पीकिंग पण आलं पाहिजे. मग आता हळूहळू त्यांना छोटे छोटे वाक्य आपण शिकवायचे आणि छोटे छोटे वाक्य देऊन मग हळूहळू ते एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन करतील आणि मग हळूहळू आपण बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो. खूपच छान. जसं तुम्ही म्हटलात की आता तुम्ही काही दिवसापूर्वी ऍक्टिव्ह झालात, तर पण इतर शिक्षकांच्या तुम्ही पोस्ट बघत होतात, तर त्याच्यामधले तुम्हाला काही आवडलेल्या पोस्ट की ज्या तुम्ही नंतर तुमच्या वर्गामध्ये इम्प्लिमेंट केल्या, असं काही घडलं का?
आता त्या शिक्षकांचं नाव नाही आठवत मला, पण ना ते काहीतरी अशा ॲक्टिव्हिटी करायच्या विद्यार्थ्यांना, खास करून शब्दांच्या बाबतीत किंवा इंग्लिशच्या बाबतीत, की विद्यार्थ्यांकडून ते शब्द आजूबाजूचे वस्तू बघून त्यांचे नावं सांगणे किंवा घरी गेल्यानंतर ऑब्झर्वेशन करणे आपल्या आजूबाजूच्या वस्तू आणि शाळेत आल्यानंतर ते सांगणे. मग याच्यापासून मला समजलं की विद्यार्थ्यांच्या मधीलच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला ओळखून त्याच्यावरच आपण कृती घेऊ शकतो. म्हणजे जेणेकरून काय होते, विद्यार्थी त्याच्यासोबत जुळल्या जातो आणि मग जुळल्यानंतर ते ॲक्टिव्हिटी म्हणा की ते कृती जे आहे ते ना एक विश्वासाने आणि एक आत्मीयतेने ते विद्यार्थी करत असतो. तर आता तुम्ही 2 वर्ग ॲट ए टाइम सांभाळता आहात, मग त्यावेळेला कधी गोंधळ गडबड असं कधी काही होतं का, किंवा तारेवरची कसरत होते का दोन्ही वर्गाला सांभाळताना? आता बघा, जिल्हा परिषद शाळा म्हणजे अशी आहे की इथं शिक्षकांची थोडी कमतरताच असते. बरोबर. मग एका शिक्षकाला 2 वर्ग सांभाळणं हे आता, अगोदर सुरुवातीला मला वाटायचं की एका शिक्षकाने 2 वर्ग कसे सांभाळायचे, याचं नियोजन वेगळं आहे, याचं नियोजन वेगळं आहे. मग हळूहळू ना जसं आपल्या नवीन शिक्षण धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचा ना तुम्ही वर्ग नका बघू, त्यांचा एक गट बघा, त्यांची क्षमतेचा एक जसं 3 स्तर केलेले आहेत तुम्हाला माहित असतील, असर आहे, पिसा आहे, आणि मग असे 3 स्तरावर तुम्ही ते विद्यार्थ्यांचे गट करा. जे सामायिक घटक असतात वर्गाचे ते घ्या, पण मग जे कौशल्यावर आधारित असतात, मराठीचं वाचनाचं कौशल्य, इंग्लिशचं असेल, साधारण गणिताचं असेल, मग साधारण मी काय केलं, मग हळूहळू गट केले सारखे यायचे आणि मग त्यांना एक घटक समजावून सांगायचा आणि ते गट कार्य करत बसतील. मग असं करत करत आपलं पण एकदम बर्डन थोडं कमी होऊन जाते आणि विद्यार्थ्यांचे एकमेकांना जोडून ते काहीतरी शिकत राहतात. बर. तर तुम्ही विनोबावरती पोस्ट केलेली पहिली ऍक्टिव्हिटी तर सांगितली, पण त्यानंतरच्या तुम्ही कशा कशा पोस्ट टाकत गेलात त्याविषयी काय सांगाल? आता विनोबाबद्दल मला फक्त सुरुवातीला औपचारिकताच होती की हे साधारण काहीतरी ॲप आहे, पण जसं मला समजायला लागलं की फक्त हे एक ॲप नाही आहे, या ॲपद्वारे ना आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मग एक मनामध्ये पण एक असं आलं की आपल्याला म्हणजे जर ॲक्टिव्हिटी घ्यायच्या असल्या तर दुसऱ्यांच्या पोस्ट पाहावं लागतील, ते इम्प्लिमेंट करावं लागतील. आणि मग हळूहळू मी सुरुवातीला फक्त कविताच टाकायचो. मला म्हणजे थोडं गायनाची आवड आहे म्हणून मी कविता रिसायटेशन त्याच्यामध्ये टाकायचो. मग हळूहळू मी काय केलं, माइंड गेम्स टाकायला लागलो. विद्यार्थी कसे ऍक्टिव्ह राहतील, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता कशी आपण विकसित करू शकतो. आणि मग इतरांच्या पोस्ट बघून त्यांच्यापासून शिकून मग काही इंग्रजीच्या पोस्ट टाकायला लागलो. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता झालं, त्यानंतर मराठी वाचनाचे, मराठी कवितेच्या, असे इतरांचं बघून मी हळूहळू त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट टाकायला लागलो. आणि त्यासोबतच आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा इतर सण समारंभ असतील, हे कशा पद्धतीने साजरे होत असतात? आता सांस्कृतिक कार्यक्रम तसं तर आपण वेगवेगळ्या जयंती साजरा करतो, मग वेगवेगळ्या भाषण होतात, गीत गायन होते. पण मग विशेषतः 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. आपण त्याच्यामध्ये मग वेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गायन घेतो, नृत्य घेतो. आणि काही विद्यार्थी जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतील तर ते एकल स्वतः प्रयोग पण करू शकतात. आणि मग 26 जानेवारीला सहसा आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. बाकी मग भाषण, गीत गायन हे वर्षभर सुरूच राहते. अच्छा. आणि स्पेलिंग बी असेल किंवा इतर काही जे काही उपक्रम आहेत विनोबाचे, तर ह्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासामध्ये फरक झालेला जाणवतो का? नक्कीच जाणवतो. आता मला एक अनुभव सांगायचा आहे. मी अगोदर काय करायचो, म्हणजे मी आलो तेव्हापासून फक्त मी काय करायचो, एक विशिष्ट घटक घ्यायचो, त्याच्यावर 40-50 शब्द विद्यार्थ्यांकडून रोज परिपाठामध्ये बोलून घ्यायचो. मग हळूहळू काय 15-20 दिवस झाले की सर्वांचे पाठ होऊन जायचे. पण माझ्या मग लक्षात आलं की फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपण दर आठवड्याला स्पेलिंग बी नावाची स्पर्धा घेऊ शकतो. मग जे विद्यार्थी ना मागे असतात ना ते पण बघतात की नाही अशी स्पर्धा आहे, आपण पण करायला पाहिजे. आणि सर्वांना ते शब्द येतात, पण मग समोर यायला कोणी तयार होत नाही. पण मग स्पर्धा म्हटल्यावर त्याच्यानंतर आपण त्यांना काहीतरी गिफ्ट पण देतो आणि त्यांचं समोरून टाळ्या वाजवतो. यामुळे काय होते, विद्यार्थ्यांमध्ये ते कॉम्पिटिशनची म्हणजे भावना निर्माण होते. आणि मग जवळजवळ ना विद्यार्थी 90% विद्यार्थ्यांना शब्द माहीत असतात, पण ते समोर यायला घाबरतात. पण याच्यामुळे काय होते, आपण 2-2चे गट पाडतो किंवा 2-2, 4-4चे गट पाडून त्यांना समोर बसवतो किंवा समोर घेतो. त्यामुळे त्यांचं पण एक आत्मविश्वास वाढतो, स्टेज डेअरिंग वाढते. आणि हळूहळू ना आता जवळजवळ सर्वांच्या मध्ये थोडंसं अशी भावना झाली की मला पण काहीतरी येते. त्यामुळे स्पेलिंग बी स्पर्धा यांच्यापैकी थोडी जास्त इफेक्टिव्ह आहे. बर. आणि विद्यार्थ्यांमध्ये होत असलेली प्रगती बघून नक्कीच पालकांचा सुद्धा कसा असतो रिस्पॉन्स? बिलकुल. आता बघा, मागच्या 2 वर्षापासून जवळजवळ आता आपल्या स्पेलिंग बी स्पर्धा ह्या अगोदर शाळा स्तरावर घेतो आपण, त्याच्यामधून विद्यार्थी निवडतो. आता आमच्यामध्ये आता मागच्या वर्षापासून असं झालं की 1 विद्यार्थी 2 विद्यार्थी
आम्हाला वाटते आता 5-6 विद्यार्थी चांगले आहेत तर कसे घ्यायचे. मग आम्ही केंद्र स्तरावर गेल्यानंतर मागच्या 2 वर्षापासून पहिला नंबर येतो आमचा. मग त्याच्यानंतर फक्त मागच्या वर्षी यावर्षी असं झालं की ते तालुक्यामधून जिल्ह्यातून आपली परी घोटेकर नावाची मुलगी प्रथम आली होती. पण मग आमचा विद्यार्थी ब्लॉक लेवलपर्यंत काही पोहोचू शकला नाही. त्यामुळे थोडं हे वाटलं. पण पालकांमध्ये खरोखर असं आहे की इंग्लिश मिडियममध्ये जसं विद्यार्थ्यांना पोएट्री येतात किंवा शब्द बोलतात, तर आपल्या जिल्हा परिषदमधून सुद्धा जे थोडेसे मागासलेले विद्यार्थी असतात ते पण स्पेलिंग सांगू शकतात, कविता बोलू शकतात. त्यांच्यामुळे ना त्यांच्या मनामध्ये असं झालं की आता आपल्या शाळेमध्ये सुद्धा काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू राहतात आणि आपण त्याच्या ग्रुपवर टाकतो, स्टेटस ठेवतो आणि त्यांना पण समजलं की आपल्या शाळेमध्ये सुद्धा काहीतरी असं इंग्लिशची ऍक्टिव्हिटी आणि असं होत राहतात. वा, खूपच छान. म्हणजे एकूणच विनोबामुळे जी काही विद्यार्थ्यांची प्रगती आहे ती सर्वांगीण दृष्टीने होते असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, आणि थोडंसं मला दप्तरमुक्त शनिवार बद्दल पण ऐकायला आवडेल की आपण काय मजा मस्ती करत असतो त्या दिवशी. नक्कीच. आता दप्तरमुक्त शनिवार हे त्यालाच आपण आनंददायी शनिवार म्हणतो, आनंददायी ऍक्टिव्हिटी आपण घेतो. तर सुरुवातीला असं होतं, आम्ही जेव्हा ही संकल्पना शाळेपर्यंत आली, आम्ही काय करायचो, फक्त विद्यार्थ्यांना गोल करायचो आणि मग पाढे, संगीतमय पाढे घ्यायचो किंवा मग मामाचं पत्र हरवलं किंवा मग नंतर महावाचन आलं, महावाचन उपक्रम आले. मग आम्ही काय करायचो, सर्वांना वेगवेगळे पुस्तक वाचायला द्यायचो आणि ते वाचायचे आणि मग ज्यांना जी गोष्ट आवडली ते समोरून सांगायची. पण मग हळूहळू ॲपच्या द्वारे आम्हाला समजलं की एवढ्या पुरतं हे मर्यादित नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत, एवढ्या की आपण जर दर आठवड्याला 2-2 जरी ऍक्टिव्हिटी घेतल्या तर वर्षभर पुरतील अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. मग आम्ही जसं माझ्या ॲपवर सुद्धा मी खूप साऱ्या पोस्ट केल्या, ज्याच्यामध्ये माइंड गेम्स आहेत. जसं की आता असा तो गेम आहे, समोर आपण फळ्यावर काय करतो, 2 भाग करतो, 2 विद्यार्थ्यांना ते 2 भाग देतो आणि या बाजूला दुसरा फळा ठेवतो, त्याच्यावर वेगवेगळे शब्द लिहून ठेवतो. मग ते विद्यार्थी काय करतील, 2 विद्यार्थी एक येईल, तो शब्द बघेल आणि तो शब्द परत जाऊन तिथं लिहिणार. शब्द असेल, आकृती असेल किंवा वेगवेगळे कन्सेप्ट असतील, इथं येईल तो आठवणार की काय आहे. आणि जर जास्त शार्प असला एखादा विद्यार्थी एकाच वेळेस 2 शब्द करू शकतो, 2 आकृत्या असल्या 2 आकृत्या करू शकतो आणि तिथं जाईपर्यंत तो परत तो लिहिल. म्हणजे यामुळे काय होते, विद्यार्थी जास्त त्यांचा माइंड पण विकास होतो आणि त्यांची स्मरणशक्ती पण वाढायला मदत होते. खूपच छान. आणि नक्कीच काय सांगाल विनोबा ॲप वापरण्याविषयी तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना किंवा जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना? आता माझ्याच अनुभवावरून सांगतो की जसं मी सुरुवातीला या ॲपला जास्त काही महत्त्व दिलं नाही, पण जोपर्यंत आपण ना ते ॲप उघडत नाही आणि बाकीच्यांच्या ऍक्टिव्हिटी बघत नाही, नेमकं हे काय आहे, फक्त ॲप नाही आहे, एक बर्डन म्हणून मला पण वाटत होतं की आणखी एक काम आलं. पण मग जेव्हा हे बघितलं, हा आपल्या अध्यापनाचा एक भाग आहे. कारण की आपण जे शिकवतो तेच आपल्याला इथं दाखवावं लागतं, की फक्त असं नाही की तेवढ्यापुरतं आपण ते घेऊ आणि इथं पोस्ट करू, असं बिलकुल नाही. आठवडाभर आपण शिकवतो, पण शिकवण्याचं फक्त अध्यापन एवढंच मर्यादित नाही आहे. तर वेगवेगळं नियोजन करून ऍक्टिव्हिटी घेऊन आपण करतो, पण ते तुम्ही ॲपवर तुम्ही दाखवा आणि जेणेकरून काय होईल, तुमच्या जवळच्या ज्या गोष्टी आहेत, नवीन उपक्रम आहेत, ते दुसऱ्यांना पण समजतील आणि मग दुसरे त्यानुसार आपल्या जिल्हा परिषद जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बदल घडून येताना दिसेल. वा, अतिशय स्पष्टपणे आणि खूप छान पद्धतीने आपण आपली मतं मांडली आणि एकूणच विद्यार्थ्यांमध्ये होत असलेला बदल हा नक्कीच पॉझिटिव्ह आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज आपण इथे आलात आणि इतकी छान आम्हाला माहिती दिली, इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुमचे अनुभव देखील सांगितले, त्याबद्दल मी अतिशय तुमची मनपूर्वक आभार मानते आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. तर श्रोते हो, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरेनगर नांदगाव येथील शिक्षक श्री अमोल वानखेडे यांच्याशी. आतापुरतं आपण कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.